चला वळूयात मैदानावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय टाटाचा माळ विरोधात ढोक्षेत ही लढत पाहायला मिळते। पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय ढोक्षेत संघाकडून। अजय आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय हा पहिला खणखणीत दणदणीत चौकार। सलामीचे बॅटर आपण पाहतोय टाटाच्या माळ संघाकडून स्ट्राइक एंडला समीर, नॉन स्ट्राइक एंडला संकेत। पहिला चेंडू इथे मात्र टाकून झालाय गोलंदाज अजयच्या माध्यमातून आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी आलाय चौकार। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय आपण। थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू नक्कीच इथे मात्र जातोय, पंच दंडित करतायत स्क्वेअर चेंडू। अवंतर स्वरूपाची एक धाव ऍड होते खात्यामध्ये, ती टाटाच्या माळ या संघाच्या नक्कीच आपण पाहतोय। सुधागड क्रिकेट असोसिएशन मधील हे संघ आपण पाहताय। पहिला याच्या अगोदरचा सामना पाहिला तर कांसलच्या विरोधात भालगुल अतिशय जबरदस्त लढत पाहिलीत आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय ढोक्षेतच्या विरोधात टाटाचा माळ। नेक्स्ट बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय इथे मात्र समीर, परंतु या वेळेस मात्र चेंडूला मात्र वेग जास्त होता, लाईनचा वापर केला गेला आणि या वेळेस मात्र चेंडू आलाय हा डॉट निर्धाव चेंडू। संघ अतिशय आपण पाहताय सुधागड क्रिकेट असोसिएशन मधील जवळजवळ 24 संघ या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच खेळणार आहेत। अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतोय, नक्कीच आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता। या वेळेस जर समीरने कदाचित या चेंडूला निरकून पारकून घेतला असतं आणि जर कदाचित बॅटला चेंडू स्पर्श केला असता तर मिड विकेट रिजनला 4 धावांसाठी चौकार आला असता, परंतु या वेळेस चेंडू मात्र गेलाय यष्टी रक्षकाच्या हातात आणि यष्टी रक्षकाने मात्र कामगिरी आपली चोख पार पाडले। आलाय डॉट चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू। आणि आता या वेळेस दंडित करतायत पंच, कारण की अगोदरच्या चेंडूला मात्र वन बाउन्सचा कॉल देण्यात आला होता, परंतु या वेळेस गोलंदाज चुकी करताना दिसला। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकलाय आणि आता मात्र पंचांनी मात्र इथे नो घोषित केलेला आहे। म्हणजे आता पुढचा चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे। बॅटरला मात्र आता संधी असेल की चाहो जैसा मारो। अतिशय सुंदर चेंडू इथे मात्र समीरला मात्र नक्कीच जकडून ठेवतोय गोलंदाज आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून। फ्रीटचा चेंडू होता, या चेंडूवरती कदाचित समीरला मोठा फटका मारायचा होता, परंतु या वेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये आणि इथे डॉट चेंडूची सांगता होते। एक गाव ना पुन्हा एकदा आपण पाहतोय समीर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या वेळेस पुन्हा एकदा गोलंदाज मात्र अजय मात्र हबी ठरतोय समीर या फलंदाजावरती। बॅक टू बॅक आलाय हा डॉट चेंडू। धाव संख्या स्थिर, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 या धाव संख्येवरती। पुन्हा एकदा डॉट वर डॉट येत आहेत चेंडू। इथे मात्र आता नक्कीच पहिला P1चं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अंती मात्र धाव संख्या होते टाटाच्या माळ या संघाची आपण पाहतोय बिनगडी बाद 6 धाव संख्या। संधी मात्र आता डीजे ऑपरेटरला।
जेवणाचा आता खऱ्या अर्थाने झालंय आणि पाहुणं जेवलाय काय हे विचारलात आपण बरोबर. मस्त आता प्रेक्षक वर्ग आपले जेवण वगैरे आलेत मस्त आता आपापल्या संघाला आपापल्या गावाला मात्र इथे सपोर्ट करण्यासाठी. आपण पाहताय उजव्या बाजूला टाटाचा माळ संघाला सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण गाव इथे मात्र आलेलं आहे आणि आपण इकडे डाव्या बाजूला पाहताय ढोकशेत संघाला सपोर्ट करण्यासाठी ढोकशेत गाव मात्र इथे आलेलं आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय ढोकशेत संघाकडून निखिल देसाई. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला तो म्हणजे संकेत वाघोस्कर. अतिशय जबरदस्त असा हा फलंदाज गोलंदाज आहे अष्टपैलू खेळाडू. मात्र पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय आणि आता खऱ्या अर्थाने त्याने स्ट्राईक घेण्याचं काम केलंय. इथे मात्र चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता आणि या शॉर्ट पिच चेंडूला मात्र भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौका. संकेत वाघोस्कर पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय आणि इथे मात्र काय चेंडू टाकलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र वापरलं इथे. यॉर्कर चेंडू टाकलाय आणि त्रिफळा चीज झालाय तो म्हणजे बॅटर संकेत वाघोस्कर मात्र इथे बाद झालाय. कम ऑन डीजे. कौतुक कौतुक आणि कौतुक. न्यू बॅटर मैदानात एंटर होते. आपण पाहतोय टाटाचा माल संघाकडून ओमकार. ओमकार वरती खऱ्या अर्थाने आता संपूर्ण जबाबदारी असणार आहे या संघाची कारण की टाटाचा माल संघाचा प्रमुख अस्त्र म्हणजे संकेत वाघोस्कर मात्र इथे बाद झालाय. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज निखिल देसाईचं ज्याने मोठा मासा गळा लावला तो म्हणजे संकेत वाघोस्कर. नेक्स्ट बॉल. इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूला मात्र भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. डीजे. थोडासा चेंडू पाणी घेऊन जायचे मैदानात.
नक्कीच आपण पाहतोय डोक्षेत संघासाठी मात्र आता बक्षीस आलं इथे. संतोष शेठ देशमुख यांचा हा डोक्षेत संघ हा सामना जर जिंकला विजयी झाला तर राजेश दादा परदेशी आणि नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांना. इथे मात्र काय होते मैदानामध्ये चेंडू मात्र अतिशय जबरदस्त होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांनी दंडित केलंय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी म्हणजे टोटल मिळतील 5 धावा. कम ऑन डीजे. नक्कीच बॅटची कडा लागून मात्र हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या होते ती टटाचा माळ या संघाची. 22 धाव संख्या मात्र स्कोअरबोर्डवरती लागले 1 गडीच्या मोबदल्यात. तिसरा षटक आपण पाहतोय. संतोष शेठ देशमुख यांचा संघ ढोक्षेत. तर हा सामना नक्कीच विजयी झाला तर राजेश दादा परदेशी ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य आणि नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम पारितोषिक 5,000 रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांना. बक्षिसांची मात्र इथं खैरात होते. टायमर ऑन. पंचांनी नक्कीच इथे मात्र आता स्पीड अप करायला सांगितलेलं आहे कारण की फ्लड लाईटचे सामने आहेत आणि या फ्लड लाईटच्या सामन्यांमध्ये ऑफिशियल टायमिंग देण्यात येतो. 15 मिनिटांमध्ये तुमचं 3 षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे. अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्लेच्या बाहेर फक्त 4च खेळाडू उभं करण्याची मुभा असेल. 1 खेळाडू आतमध्ये लावावा लागेल. त्यामुळे आता स्पीडअप करायचं आहे. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज. आपण पाहतोय डोक्षेत संघाकडून साहिल. दरम्यान आपण पाहतोय आता मात्र समीरच्या बॅट मधून मात्र नक्कीच येतोय हा खणखणीत दणदणी 6 धावांसाठी षटकार. वरती मात्र प्रहार केलाय बॅटर समीरच्या माध्यमातून 6 धावांसाठी षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय खणखणीत दणदणी चौकार. समीर ऑन फायर झालाय मैदानामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. 1 षटकार आणि चौकार मात्र नक्कीच खेचलाय त्याने. स्लोअर चेंडू इथे मात्र टाकण्यात आलाय. दरम्यान पाहूया आपण किती धाव मिळतात. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु या वेळेस मात्र नक्कीच एका धावेवरती समाधान होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या धावसंख्येवरती. आणि आता स्ट्राईक एंडवरती आलाय तो आपण पाहतोय ओमकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय बॅटर ओमकार परंतु यावेळेस पुन्हा एकदा चुकी करताना दिसतोय क्षेत्ररक्षक. दरम्यान 2 धावा मिळतायत
त्या तटाचा माळ या संघाला आपण पाहतोय. मिस फिल्डिंग वारंवार पाहायला मिळते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला अतिशय महत्त्व दिलं जातंय. एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा पाहतोय. गोलंदाज साहिल मात्र सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला पाहतोय ओमकारला. अतिशय सुंदर चेंडू. या वेळेस मात्र व्हेरिएशनचा वापर करतोय गोलंदाज साहिल. थोडासा हलकासा हा ऑफकट पद्धत चेंडू होता, परंतु या ऑफकट चेंडूवरती मात्र ओमकारला मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू मारता आला नाही आणि हा चेंडू आलाय मात्र डॉट, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 35. 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या वेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जरूर डॉट आला होता, परंतु यष्टी रक्षकाने मात्र हा चेंडू सोडला आणि इथे एक धाव मात्र चपलाने धावून काढली. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या होते ती टाटाचा माळ या संघाची आपण पाहतोय. 36 धाव संख्या स्कोरबोर्डवरती लागले 1 विकेटच्या मोबदल्यात. संधी मात्र आता डीजेला. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय 36 स्कोरबोर्डवरती आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय बाळाराम गायकवाड, अनुभवी गोलंदाज. वय वर्ष 47 बाळाराम गायकवाड आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय यांना. अतिशय अनुभवी गोलंदाज. इथे मात्र अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत गोलंदाज बाळाराम गायकवाड आणि ओमकार सारखा मोठा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. कमान डीजे. जवळ आलाय. हक्केला धावणारी नवसाळा पावणारी आई एकवीरा माऊली कारल्या गडावरती आणि डीजे ऑपरेटरचं किती कौतुक करावं आपण. वातावरणामध्ये थोडासा बदल जरूर करतोय. दरम्यान न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय यश भिरवाडकर. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र नक्कीच एका धावेवरती समाधान होतोय. अनुभव खऱ्या अर्थाने बघा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळते मैदानात. सुंदर, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते बाळाराम गायकवाड यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या धावसंख्येवरती. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. मयूर केतकर मात्र तिथे हजर आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीये. दरम्यान एका धावेवरती मात्र इथे समाधान होते, 1 धाव मिळते. पुन्हा एकदा एक ऑफिशियल अनाउन्समेंट आपल्यासाठी येत आहे. संतोष शेठ देशमुख यांचा जर ढोकशेत संघ हा सामना जिंकला तर ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य राजेश दादा परदेशी आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 5,000चं पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांना.
इथे मात्र काय चेंडू टाकण्यात आलाय, अतिशय सुंदर असा चेंडू. गुडलँडचा वापर केला गेला इथे मात्र. आणि ज्या वेळेस गुडलँड वरना चेंडू उडतोय आणि यष्टीरक्षक हा चेंडू कॅच करतोय, येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. आयोजकांकडून आता विनंती येते, ग्रुप ग्रामपंचायत परलीचे विद्यमान सदस्य राजेश दादा परदेशी आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शेठ आवासकर, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि यावेळेस मात्र आता नक्कीच आपण पाहतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू गरगळत गेलाय, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. डीजे टॉस साठी मी इथे अनाउन्स करतोय. नेक्स्ट मॅच एक गाव ग्रामीण लॉट. काय चेंडू टाकलाय, अतिशय जबरदस्त चेंडू. पुरेपूर वापर इथे अनुभवाचा करताना दिसतोय गोलंदाज बालाराम गायकवाड. आणि मंगेशजी चव्हाण यांच्याकडून मात्र मिळत आहेत त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. दरम्यान इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती टाटाचा माल या संघाची आपण पाहतोय. 38 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेले 39 धावांचं टार्गेट उभं केलंय, ते म्हणजे ढोक्षेत या संघाच्या समोर. बघा आता या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण लाईव्ह 1 तारखेचे लॉट्स आपण इथे घेतोय. धरलाय चला माफी असावी, 4 धावा ऍड करतोय खात्यामध्ये. थोडंसं लेट अपडेटिंग झालं इथे. 42 धावा झालेले आहेत आणि आता 43 धावांचं टार्गेट असणार आहे. एक गाव आता नक्कीच आपण पाहतोय, एक गाव ग्रामीणचा 1 तारखेचा आपण इथे लाईव्ह लॉट सोडवतोय. मी टीम इथे अनाउन्स करतोय ज्या ज्या 1 तारखेला असणार आहेत. बालाराम गायकवाड यांच्या या गोलंदाजीसाठी मात्र मंगेश मामा तळेकर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मी टीम इथे अनाउन्स करतोय 1 तारखेच्या, ज्यांचा लाईव्ह लॉट्स इथे उडवणार आहोत आपण आता. सुभाष नगर, खोपोली, लवजी, त्याच्यानंतर सहकार नगर, खोपोली, वरची खोपोली, त्याच्यानंतर दहिसर, मोरी, त्याच्यानंतर वेद इंटरप्राइजेस पिंपरी, त्याच्यानंतर गावडे जांबिवली, त्याच्यानंतर मोरबे आणि त्यानंतर हातनोली. या सर्व संघांचे आपण आता 1 तारखेचे इथे लाईव्ह लॉट्स उडवत आहोत. चला बॅटर पाठवायचे आहेत मैदानात. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर एक गाव ग्रामीण लॉट सुरू होतोय. तर मी विनंती करतोय वरद विनायक ढेकूच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ मुलगाव. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे आपण. वरद विनायक ढेकूच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ मुलगाव. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे आपण. चला फलंदाज मैदानात पाठवायचे ढोक्षेत संघ. आपले बॅटर मैदानात पाठवा. सर 2 मिनिटं आपण थोडीशी मॅच स्टॉप करतोय. लाईव्ह आपण इथे लॉट्स घेतोय 1 तारखेचे. 2 मिनिटाचा फक्त अवधी द्या. हॅलो, नक्कीच इथे लॉट्स उडवत आहेत.
कॅमेरा समोर चिठ्ठी दाखवायची आहे. सहकार नगर, सहकार नगर विरुद्ध दुसरी चिठ्ठी काढण्यात येते. हातनोली, सहकार नगर विरुद्ध हातनोली. 1 तारखेचे लॉट्स इथे उडवत आहेत. पहिली मॅच आहे हातनोली विरुद्ध सहकार नगर खोपोली. सेकंड मॅच सुभाषनगर खोपोली वर्सेस लवजी. सेकंड मॅच आहे सुभाषनगर खोपोली विरुद्ध लवजी. 1 तारखेचा लॉट्स इथे उडवण्यात येत आहे. लवजी विरुद्ध. तिसरी मॅच आहे वेद एंटरप्राइजेस पिंपरी विरुद्ध मोरबे. तिसरी मॅच 1 तारखेची तिसरी मॅच आहे मोरबे विरुद्ध वेद एंटरप्राइजेस पिंपरी. चौथी मॅच आहे वरची खोपोली विरुद्ध गावडे जांभिवली. चौथी मॅच आहे गावडे जांभिवली विरुद्ध वरची खोपोली. 1 तारखेचे लॉट्स आता उडवण्यात आलेले आहेत. बघा आता मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगतो 1 तारखेचा लॉट्स इथे उडवण्यात आला लाईव्ह. तर 1 तारखेला पहिली मॅच असेल सहकार नगर खोपोलीच्या विरोधात हातनोली. त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल सुभाषनगर खोपोलीच्या विरोधात लवजी. आणि तिसरी मॅच असणार आहे वेद एंटरप्राइजेस पिंपरीच्या विरोधात मोरबे. आणि चौथी मॅच असणार आहे वरची खोपोलीच्या विरोधात गावडे जांभिवली. मैदानात मात्र इथे जोरदार अपील मात्र मागितले गेले. पाहूयात आपण 43 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूमध्ये. ढोक्षेत या संघाला सलामीचे बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मोरेश्वर, नॉन स्ट्राईक एंडला संदीप. आणि पहिलं P1चं षटक घेऊन आलाय गोलंदाज टाटाचा माळ या संघाकडून ओमकार. आणि आता मात्र थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय चेंडू. पंच दंडित करतायत. स्क्वेअर चेंडू अवंत स्वरूपाची 1 धाव ऍड होते. आणि आमचे मंगेश मामा तळेकर इथे नक्कीच उपस्थित झाले. त्यांचं आम्ही या शिवशक्ती चषकामध्ये सहर्ष इथे स्वागत करतोय. सुधागड तालुक्यामध्ये बक्षिसांचा बादशाह म्हणून ओळख आहे खऱ्या अर्थाने मंगेश मामा तळेकर यांचं आपण इथे सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू. स्क्वेअर चेंडू इथे मात्र आलाय. अवांतर स्वरूपाची 1 धाव ऍड होते खात्यामध्ये. पंचांकडून 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय. मात्र इथे आता संतोष शेठ देशमुख यांच्या या ढोक्षेत संघाला मात्र सुवर्ण संधी असणार आहे. तर हा सामना जिंकला तर ग्रुप ग्रामपंचायत परळीचे विद्यमान सदस्य राजेश दादा परदेशी आणि सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडून मिळतील रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांना. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील. चला आता नेक्स्ट मॅच एकगाव ग्रामीणचा इथं आपल्या समोर टॉस येतोय. वरद विनायक ढेकूच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ मुलगाव. दोन्ही संघाचे कर्णधार या दरम्यान या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच येतोय हा खणखणी दणदणी 4 धावांसाठी चौकार. ढेकू संघाचा कर्णधार आपण यायचा. आणि इथे मात्र मैदानात काय घडलंय मोरेश्वरच्या बॅट मधून आलाय हा नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनला 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. रंगलाई आनंदाचा सजवून माई माऊलीला. सोहळा रंगलाई आनंदाचा सजवून माई माऊलीला. आता कोलीवारा
या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय ओमकारच्या माध्यमातून आलाय भन्नाट वेगाचा हा चेंडू, डॉट चेंडू इथे मात्र आलाय, निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय पहिलं P1चं षटक चालू आहे, 12 धावा स्कोर बोर्डवरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय वरद विनायक ढेकूच्या विरोधात निर्वी 11 साई समर्थ मुलगाव संघाचा इथे कर्णधार आलाय आणि या मॅचचा टॉस मात्र आपला मंगेश मामा तळेकर यांच्या हस्ते आपण करणार आहोत. इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते, चेंडू गरगळत आलाय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी आलाय चौकार. तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना माझं सांगणं कर्तव्य आहे की या पुढील मॅचेस कशा पद्धतीने असणार आहेत. एकगाव ग्रामीणची याच्या पुढची पहिली मॅच आपल्या समोर असेल वरद विनायक ढेकूच्या विरोधात निर्वी 11 साई मुलगाव. त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल बहिरीनाथ आपटीच्या विरोधात दक्ष 11 वावरले आणि तिसरी मॅच असेल अमरज्योत मायनीच्या विरोधात मरियाई जांभिवली आणि चौथी मॅच असेल देशमुख फायटर्स सासगावच्या विरोधात मितांश 11 परळी. लाईट्स समोर जर बघा जरा एक गाडी उभी आहे, त्या गाडीची लाईट्स ऑन आहे तर आपण बंद करायचे, त्याच्यामुळे मैदानात थोडासा अडथळा निर्माण होतोय, विनंती असेल. दरम्यान दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय टाटाचा माल संघाकडून संकेत वागोस्कर. पहिल्या षटकाची अंतिम धावसंख्या झाली ती 16 धावसंख्या झालेली आहे आपण पाहतोय. इथे मात्र कट केलाय चेंडूला, दरम्यान क्षेत्ररक्षक हजर आहे तिथे, परंतु या वेळेस मात्र एक धाव नक्कीच मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो म्हणजे ढोकशेत संघ. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोरेश्वर मात्र आता स्ट्राईक एंडवरती आलेला आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 16 धावा नक्कीच कुठून काढल्या. तो मोरेश्वर आता खऱ्या अर्थाने ऑन स्ट्राईक आलाय. नक्कीच आपण आता इथे टॉस घेतोय एकगाव ग्रामीणचा वरद विनायक ढेकूच्या विरोधात आपण पाहतोय मुळगाव. ही मॅच पहिली असेल एकगाव ग्रामीणची. मंगेश मामा तळेकर यांच्या हस्ते आपण हा टॉस घेतोय. दरम्यान आपण पाहतोय संकेतच्या या चेंडूवरती मात्र नक्कीच झालाय खणखणी दणदणी 4 धावांसाठी 1 बाउंस चौकार. मुलगाव संघ इथे टॉस विन आणि प्रथम क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय संदीप मात्र आता ऑन स्ट्राईक आलेला आहे. धावसंख्या 22.
इथे मात्र चेंडू मात्र नक्कीच हवेत आहे, परंतु पंचांचा डिसिजन इथे आलाय. नो चेंडू मात्र इथे घोषित केला गेलाय. दरम्यान आपण पाहतोय, परंतु इथे क्रिकेट खेळत असताना अतिशय दक्षता घ्यावी लागते, लक्ष असणं गरजेचं आहे. जीवनदान भेटलं होतं संदीपला, परंतु थोडंसं मात्र इथे लक्ष न दिल्या कारणाने आता मात्र डिसिजन मात्र पंचांचा येईल. पंच डिसिजन रनआउटच्या स्वरूपात बाद आणि हा चेंडू नो चेंडू म्हणून घोषित केला गेलाय. संदीप मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होते. एक धाव नक्कीच मिळणार नोच्या स्वरूपातली. धावसंख्येत ऍड झाले, धावसंख्या झाले 23. म्हणजे आता येणारा चेंडू जो असेल हा फ्रीचा चेंडू असेल. न्यू बॅटर मैदान एंटर झालाय, तो म्हणजे अजय. अजय मात्र आता नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय मोरेश्वर याला. 23 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. 43 धावांचं टार्गेट आहे आणि 23 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. म्हणजे आता 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे अजूनही. नेक्स्ट बॉल थोडासा स्पीडअप करायचा आहे, विनंती आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय. दरम्यान पाहतोय आपण एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट आणि 2 धावा इथे आरामात कंप्लीट होत आहेत. 2 धावा मिळतील त्या टाटा ढोक्षेत या संघाला आपण पाहतोय. 25 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत आपण पाहतोय. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे. संकेत वागोस्कर मात्र दुसरं षटक हाताळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मोरेश्वर तेलंगे या फलंदाजाला. प्रत्येक षटकारासाठी मात्र मंगेश मामा तळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. इथे मात्र स्लोअर अटेम्प्ट केलाय. पंचांकडे जोरदार अपील मागितली गेले, परंतु या वेळेस मात्र अपील मात्र नक्कीच फेटाळलेली आहे. येतोय हा नक्कीच आपण पाहतोय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय निश्चित स्वरूपात. एका धावेवरती इथे समाधान झालंय. दरम्यान इथे दुसरं षटक समाप्त होते आणि 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय धाव संख्या झाले ती ढोक्षेत या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 26 धाव संख्या. संधी आता मात्र आपण देतोय डीजे ऑपरेटरला. पायाचे बरोबरी हे आईची गाजू रागो, आईची गाजू रागो पायाचे बरोबरी. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. याच्यानंतरची जी मॅच असेल एक गाव ग्रामीणची अतिशय जबरदस्त बिग बॅटल फाईट सामना बघायला मिळणार आहे. ढेकूच्या विरोधात मुळगाव आणि आमचे मित्र नक्कीच ढेकू गावचे राज मात्र इथे आलेत. आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. राज आपण यायचे मुख्य मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू ढेकू या संघाचा. राजला विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती, आपलं स्वागत आहे.
तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय अतिशय जबरदस्त असा चालाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो या पंचक्रोशीमध्ये यश बिरवाडकर. भन्नाट वेगाचा चेंडू, परंतु हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच दंडित करतायत. येतोय हा स्वेर चेंडू, अवांतर स्वरूपाची मात्र एक धाव ऍड होते. आता समीकरण असं आहे, जिथे 12 चेंडूमध्ये 17 हव्या होत्या तिथे आता 12 चेंडूमध्ये हव्यात 16 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट असेल पर ओव्हर 8 रन्स. परंतु यश बिरवाडकर अतिशय चालाक गोलंदाज आहे. अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू टाकलाय. या चेंडूला सन्मान दिलाय मोरेश्वरने. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय आणि एक धाव नक्कीच मात्र धावून काढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले डोक्षेत या संघाची आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती 1 गडीच्या मोबदल्यात. अकरा चेंडू आणि आता 15 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. 11 चेंडू आणि 15 धावा. मॅच इथून मात्र 50% आपण म्हणूयात, कारण की अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावा बनवायचे आहेत. थोडा स्पीडअप करायचा आहे विनंती असेल. ऑफिशियल टायमिंग आपल्याला 15 मिनिटाचा 3 षटकांसाठी देण्यात आलेला आहे. त्यामुळे विनंती असेल की मैदानामध्ये आपण प्लीज टीम मीटिंग टाइमपास करू नका. इथे मात्र पंचांचा डिसिजन येतोय. नो चेंडू इथे मात्र घोषित केला गेलाय. संकेत वाघोसकर यांना सुद्धा माहिती आहे की हा नो चेंडू कशामुळे दिला गेलाय. कॅप्टनशिप खऱ्या अर्थाने चलाखीचे असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण आपण जे सजवतो त्याच्यावरती आपलं कॅप्टनचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि इथे मात्र पंचांचं मात्र अचूक लक्ष आहे आणि इथे नो घोषित केलाय. आता म्हणजे येणारा चेंडू असेल पुढचा, आता उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्रीडचा चेंडू असेल. समीकरण 11 चेंडू आणि आता 14 धावांची आवश्यकता आहे. फ्रीडचा चेंडू इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे आणि एका धावेवरती इथे मात्र समाधान होते. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आता मोरेश्वर तेलंगे मात्र नक्कीच आलेला आहे. अतिशय जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट मात्र नक्कीच पाहायला मिळतोय मोरेश्वरच्या माध्यमातून. संपूर्ण या डोक्षेत संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन हा नक्कीच फलंदाजी करतोय या मैदानामध्ये आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात 30. 1 गडीच्या मोबदल्यात 43 धावांचा पाठलाग करायचा. 10 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता. दहा चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र नक्कीच समीर मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवरती समाधान होतंय. गाठेमाळ संघाचे हार्ड हिटर फलंदाज राम वारे आमचे मित्र, त्यांचं आम्ही स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान आपण पाहतोय 31 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच खऱ्या अर्थाने बाकी आहे अजून. संकेत वाघोसकर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. अजय डाव्या हाताचा फलंदाज. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय जबरदस्त इथे मात्र पाहायला मिळतंय चेंडू, परंतु या वेळेस क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच चांगलं होत आहे. परंतु हा चेंडू गरगरत आलाय सीमारेषेच्या जवळ आणि या चेंडूवरती मात्र आता किती धावा मिळतील ते आपण नक्कीच पाहणार आहोत. 3 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळता येतं. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल डोक्षेत या संघाकडून आपण पाहतोय. धाव संख्येत वाढ झाले 3 या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या धावसंख्येवरती. आता शेवटचे 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावांची आवश्यकता आहे. राजेश दादा परदेशी आणि नवनाथ शेठ आवासकर यांच्याकडून बक्षीस मात्र लागलंय
या डोकशेत संघावरती 5,000 रुपयाचा पारितोषिक संतोष शेठ देशमुख यांच्याकडे. नेक्स्ट बॉल. इथे मात्र चेंडू मात्र येतोय हा सीमा रेषेच्या बाहेर. किती धावा? 6 धावांसाठी मात्र येतोय हा. मोरेश्वरच्या बॅट मधून स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून खणखणीत दणदणीत षटकार. 40 धावा स्कोरबोर्ड मध्ये लागल्या. 3 धावांची आवश्यकता आहे अजूनही. आणि या वेळेस मात्र अतिशय भन्नाट वेगाचा चेंडू इथे टाकण्यात आलाय. पंचांकडे आता मात्र जोरदार अपील मागितली गेले पंच. आणि इथे मात्र आता पंचांनी मात्र बोट मात्र आपला उंच केलंय. बॅटची कडा लागून मात्र यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू जातोय. आणि इथे मात्र आता मोरेश्वरला मात्र माघारी परतावं लागतंय. कमॉन डीजे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. चला मॅच ऑन करायची आहे. पंचांना विनंती असेल. 6 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज निहाल अंतिम षटक घेऊन येतोय. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला मात्र डोकशेत संघाचा अजय मात्र नक्कीच उभा आहे. सहा चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. आणि इथे मात्र बॅटच्या टोकाडला चेंडू लागून मात्र 1 धाव मिळते. आता समीकरण 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला पाहतोय न्यू बॅटर मयूर केतकर. आणि इथे मात्र मयूरने मात्र हलकासा कट केलाय या चेंडूला. मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा विजयी चौकार. डीजे. नंबर 1 तो